नमस्कार. तर आज मी बनवणार आहे तोंडात टाकताच विरघळणारी आणि फक्त 10 ते 15 मिनटात तयार होणारी अशी रवा आणि बेसनची बर्फी. ही बर्फी खूप मऊ आणि सॉफ्ट होते. तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी आहे, जी खायला पण खूप छान लागते आणि दिसायला पण किती छान दिसते बघा. तर सुरू करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथं पिस्त्याचे काप घेतलेत, वेलची पावडर घेतली, अर्धा वाटी तूप, अर्धा वाटी रवा, 1 वाटी बेसन, अर्धा वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घेतले मी. आता एका कढईत मी अर्धी वाटी तूप घालणार आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा. इथं मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. रवा छान भाजून घ्यायचा सोनेरी रंगावर. मस्त असं एकसारखा हलवत रवा भाजून घ्यायचा आणि रवा छान भाजला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहे बेसन. तर मी इथं बघा 1 वाटी बेसन घेतले. अर्धा वाटी रव्यासाठी 1 वाटी असं बेसन घेतले मी. आणि बेसन पण छान भाजून घ्यायचं. बेसनला छान कलर आला पाहिजे. जेवढं बेसन छान भाजेल तेवढं आपलं बर्फी पण छान होते. तर बेसन छान भाजून घ्यायचं, एकसारखं हलवत राहायचं, नाहीतरी तळाला लागलं जातं, त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं. इथं मला थोडंसं तूप कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून 1-2 चमचे तूप ह्याच्यामध्ये ॲड केले बघा आणि छान भाजून घेणार आहे. आता तूप टाकल्यानंतर आपलं बेसन थोडंसं पातळ होतं आहे, तर छान भाजून घ्यायचं. आपल्याला असंच बेसन पाहिजे आहे. माझं थोडंसं घट्ट झालं होतं, त्यामुळे मी 2 चमचे तूप अजून ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि एकसारखं हलवत मी हे भाजून घेणार आहे बेसन छान. लो गॅसवरच भाजून घ्यायचं. फुल गॅसवर भाजलं तर म्हणजे खाली लगेच लागलं जाईल आणि बेसन छान भाजणार नाही, त्यामुळे कमी गॅसवरच बेसन छान भाजून घ्यायचं गोल्डन रंगावर येईपर्यंत. आणि बेसन आपलं भाजते तोपर्यंत आपण पाक बनवायला घ्यायचा साखरेचा. तर इथं एका कढईत मी बघा 1 वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घेतले पाक करण्यासाठी. आता हे आपल्याला पाक छान साखर विरघळेपर्यंत उकळवून घ्यायचा आणि आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळ पण करायचा नाही. 1 तारी असा पाक बनवून घ्यायचा. थोडासा पुढं गेला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही होत. तर बघा इथं पाकाला छान उकळी आलेले. पाक छान शिजवून घ्यायचा आणि बघा आता बेसन पण मी थोडंसं हलवून घेते. आपलं बेसन भाजत आले, थोडासा कलर त्याचा चेंज झाला आहे आणि थोडा वेळ बेसन मी भाजून घेणार आहे. तोपर्यंत आपला पाक पण तयार होतोय. छान कलर आला पाहिजे बेसनला आणि ही बर्फी खायला पण खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा बेसनला किती छान कलर आला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे 1 ते 2 चमचे दूध घालायचं. म्हणजे काय होतं, आपलं बेसन छान रवाळ होतं, त्यामुळे बर्फी पण खायला खूप छान लागते. बघा दूध घातल्यानंतर बेसन एकदम असं फुलून आलं आहे आणि छान असं रवाळ असं बेसन होतं ते. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाक घालून घ्यायचा आणि इथं पाक पण आपला बघा तयार झाला आहे. बघा घट्ट झालं आहे पहिल्यापेक्षा किती. आणि मी दाखवते तुम्हाला कसा पाक हवा आहे ते. आणि चमच्यातून पडताना पण बघा एकदम शेवटचा थेंबाला कशी तार येते, तर असाच आपल्याला 1 तारी पाक हवा आहे. मी बोटावर पण तुम्हाला म्हणजे घेऊन दाखवते की कशी तार येते त्याला. तर अशीच तार आली पाहिजे आपल्याला दोन्ही बोटाच्या मध्ये पाक हे केल्यानंतर. आणि तयार झाला आहे आपला पाक पण इथं तयार झाला आहे आपला. असाच 1 तारी पाक तुम्ही बनवून घ्या. जास्त पातळ ठेवायचं नाही, नाहीतर बर्फी आपली सेट व्हायला वेळ लागतो. आणि बघा पाक इथं घालून घेणार आहे मी आणि पटकन मिक्स करून घ्यायचं. आणि ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघा असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बेसन छान फुलून येतं पाक घातल्यानंतर. बुडबुडी यायला चालू झाले त्याला, त्यामुळे हे पटकन मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये 1 अर्धा चमचा मी वेलची पूड घालणार आहे मिक्स करून. तुम्हाला जर नसेल वेलची पूड घालायची तरी तुम्ही स्किप करू शकता, काय प्रॉब्लेम नाही.
आणि बघा इथं झालं आहे आपलं बेसन आणि मी अर्धा चमचा वेलची पूड घालून हे छान मिक्स करून घेणार आहे. ही प्रोसेस पटकन करायची नाही तर आपली बर्फी म्हणजे पटकन सुकून येतं ते आपण ताटात घातल्यानंतर. त्यामुळे हे प्रोसेस पटकन करायची. मला थोडासा करण्यासाठी वेळ झाला आहे. बघा मी ताटाला तूप लावून घेतलं आहे. थोडंसं तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि हे बर्फीचं मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. मला थोडासा वेळ झाला हे सेट करण्यासाठी कारण आमची ओवी झोपेतून उठली होती. त्यामुळे मला वेळ झाला हे ताटात पसरवण्यासाठी आणि लगेच सुकून आली माझी बर्फी साईडून. त्यामुळे तुम्ही असं करू नका. तुम्ही पटकन प्रोसेस करा आणि लगेच पसरवून घ्यायचं ताटामध्ये. एखाद्या वाटीला वगैरे तूप लावून हे छान मिक्स म्हणजे एकसारखं पसरवून घ्यायचं. पटकन प्रोसेस करायची ही. बघा हे माझं कसं लगेच सुकून आलं. मला थोडासा वेळ झाल्यामुळे. त्यामुळे तुम्ही चूक करू नका. आणि वरून पिस्ताचे वगैरे काप घालून मी ही बर्फी छान सेट करून घेणार आहे. आणि माझी बर्फी लगेच सुकली आहे त्यामुळे मी लगेच वड्या करून घेते. तुम्हाला अर्धा तास वगैरे लागू शकतो सुकण्यासाठी. आणि लगेच वड्या पाडून घ्यायच्या आणि तयार आहे आपली बेसनची बर्फी. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही बर्फी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा असं हे दाबून घ्यायचं एकदम व्यवस्थित. पिस्ता त्याच्यावर चिकटले पाहिजेत. आणि बघा वड्या पण खूप सहज वड्या पडतात त्याच्या आणि छान लागते खायला बर्फी. एकदम रवाळ अशी तोंडात टाकताच विरघळते. बघा तयार झाली आहे बर्फी आणि किती छान तुकडे पडलेत बघा त्याचे. साईडून जरा ते वेळ झाला मला बर्फी सेट करण्यासाठी त्यामुळे ते सुकून गेले. बघा किती छान झाली. एकदम मऊ बर्फी होते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.